नेक्स्ट आहे लँडस्केपिंग. लँडस्केपिंग जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये एंटर करता त्या गेटपासून ती मेन हॉटेलची बिल्डिंग येईपर्यंत लँडस्केपिंग केलं जातं. सिटी हॉटेलमध्ये एवढं जास्त लँडस्केपिंग तुम्हाला आढळणार नाही, पण जे हॉटेल डेस्टिनेशनवर आहेत, राजस्थानमध्ये आहेत किंवा आग्रामध्ये आहेत, पॅलेसेसचे जे हॉटेल्स बनवले गेले आहेत, तिथे तुम्हाला एक ठराविक लँडस्केपिंग दिसेल जी गेस्टला अट्रॅक्ट करते. आणि लँडस्केपिंगमध्ये वॉक करायला पण जागा बनवलेली असते, वॉटर बॉडीज असतात म्हणजे कारंज असतं किंवा संथ गतीने वाहणारं पाणी असतं, ट्रेल्स बनवलेले असतात, गेस्ट मॉर्निंगमध्ये तिथे वॉक करू शकतात, बसायला जागा बनवलेली असते, सिटिंग एरियाज असतात. या पूर्ण एरियाला लँडस्केपिंग असं म्हटलं जातं. त्याचं क्लिनिंग हे हाऊसकीपिंगच्या अंडर येतं, पण हाऊसकीपिंग जे रूम अटेंडंट आहेत ते हे काम नाही करू शकत, कारण की ते त्या गार्डनिंगमध्ये स्पेशलाइज नाही आहेत. तर लँडस्केपिंग मेंटेन करायला आपण परत हे बाहेर आउटसोर्स कॉन्ट्रॅक्ट देतो. ते त्यांना पूर्ण नॉलेज असतं की त्याचा शेप कसा बनवायचा, कोणते फ्लावर करायचे, प्लांट्स लावायला पाहिजे, त्यांना पाणी किती घालायला पाहिजे, सूर्यप्रकाश किती पाहिजे, त्याचा पूर्ण पाथवे कसा क्लीन करायचा, ड्राय लिव्ज असतात ते सगळे क्लीन करणारे गार्डनर्स आपण त्यांना म्हणू शकतो. तर ती एक पूर्ण कंपनी असते. ते काम कसं करतात, ते छान करतात की नाही, त्यांना मॉनिटर करणं हे हाऊसकीपिंगचं काम असतं, पण ते आपण आउटसोर्सकडनं करून घेतो. नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आहे हॉटेल गार्डन. तर गार्डन तुम्ही म्हणाल तर सिटी हॉटेलमध्ये तुम्हाला जास्त दिसणार नाही, पण पॅलेस हॉटेलमध्ये, हेरिटेज हॉटेलमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. तर गार्डन हा लँडस्केपिंगचा भाग असतो. लँडस्केपिंगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, पाथ असतात, वॉकवे असतात, बसायला बेंचेस असतात, वॉटर बॉडीज असतात आणि त्याच्यामध्ये गार्डनिंग केलेलं असतं. प्लांट्स असतात, बुश असतात, झुडपं असतात, त्यांना वेगवेगळे शेप दिलेले असतात. तर गार्डनिंग अँड लँडस्केपिंग हे जर मोठ्या प्रमाणात असेल, खूप एरिया कव्हर होत असेल, तर आपण हे आउटसोर्सला देतो. जर छोटासा एरिया असेल गार्डनिंगमध्ये, तर तुम्ही एखाद्या माळ्याला, गार्डनरला हायर करू शकता, जो 9 to 6 मध्ये येईल आणि सगळं क्लीन करेल, तुमच्या प्लांट्सला पाणी वगैरे घालेल आणि प्लांट्स चेंज करायचं, पाथवे क्लीन करायचं काम करेल. जर लँडस्केपिंग मोठं असेल, वॉटर बॉडीज असेल, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचाही खूप मोठा पार्ट येतो. वॉटर बॉडीजमध्ये पाणी वाहण्याचं, कारंज्यांचं हे टायमिंग ठरलेलं असतं, तर ते कसं सुरळीत होईल हे सगळं इंजिनिअरिंग बघतं. लँडस्केपिंगमध्ये एक्सटिरियर एरियामध्ये जे लँडस्केपिंग आहे तिथे लाइटिंग असते, संध्याकाळच्या वेळेला लाईट ऑन होतात, ते सगळं चेक करणं हे इंजिनिअरिंगचं काम असतं. आणि मेंटेन करणं, क्लीन ठेवणं, अस्थेटिकली सुंदर असणं काम आहे. तर अशा प्रकारे आज आपण फ्रंट ऑफ द हाऊस एरिया बघितला आहे. खूप मोठा एरिया आहे हा, सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बॅक ऑफ द हाऊस एरिया बघू, छोटंसं रिव्हिजन करूया. फ्रंट ऑफ द हाऊस एरिया जो एरिया असतो जिथे गेस्टचा वावर असतो, जे गेस्टच्या नजरेत असतं,